मी आज ग्रामपंचायत मलकापूर येथे पाण्यासाठी युवक हा घागरी घेऊन बसलेला आहे आणि त्यासाठी मी काही त्याच्याशी बातचीत करून त्याचे म्हणणं ऐकून घेणार आहे. का बसला हो तुम्ही इथं? पाणी मिळत नाही साहेब. काय नाव आपलं? अजय महादेव शिंदे, राहणार मलकापूर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आणि इथं जे आहे पाण्याचं, तर पाण्याचं बोर वगैरे भरपूर आहेत की कसं काय बोर मिळत नाही? गावाला भरपूर आहेत, 5-6 बोर आहेत गावाला. हां पण त्याचं नियोजनच नाही. बरोबर आहे का? हां वंचित, पाण्यापासून बी वंचित, कशापासून बी वंचित. बरोबर आहे का? पाणी तर मिळतच नाही मला. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं, मला शासनाकडून, ग्रामपंचायतकडून एखादं बोरवेल घेऊन द्या तिथं. शासनाचा निधी घ्या. बरं, यापूर्वी काही कल्पना दिली का तुम्ही? कुणी कल्पना द्यायची काय? सरपंचाला 10 वेळेस सांगितलंय. सरपंच म्हणतात माझा कार्यकाल संपून गेला. हां हा, म्हणजे आम्ही बहुमूल्य मत करायचं. बरोबर आहे का? बहुमूल्य मत करून जर माझ्या मताची जर तुम्हाला किंमत नसेल तर मग काय करू? मग आता ही कवर थांबणार तुम्ही इथं कवर काय? ग्रामपंचायत? माझा जोपर्यंत निर्णय मला काय लिखित देत नाही तोपर्यंत थांबतो, नाही तर मग बघू काय असेल ते. तर इथे करायचं नाही, हुकूमी ग्रामसेवक नसतं, त्याचं काही नाही. कदम साहेब उभा आहेत. आज आपण त्यांना पण ह्या पाण्याबद्दलचा प्रश्न विचारूया. साहेब, काय पाण्याचा प्रॉब्लेम? गावामध्ये 7 बोर आहेत, परंतु व्होल्टेज प्रॉब्लेममुळे पाण्याचा तुटवडा जाणवतोय. पाणी ग्रामपंचायतची एकच चुकते, फक्त पाणी ऑपरेट स्वतः करी नाही. तासभर इकडं, तासभर तिकडं, तासभर तिकडं. कामं करायची, बारा हॉटेल कामं करायची, पोटाचा ठेवगा भरायचा, घरी आल्यावर पाणीच भरायचं. रात्री 3 वाजता झोपलोय, नंतर पाय तापायला लागत नाही, जेवण केलं नाही रात्री. काय करायचं प्रशासनाला? मला काय खूप झाला. चार 5-5 दिवस पाणी नाही. बोरला जरा लोड खाणारच की, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. आता आपण इथं त्या बोरवर किती अवलंबून आहे, त्याला मोजून वेळ देऊ आपण, केवढा वेळ तुम्ही पाईप लावा, एवढा वेळ तुम्ही पाईप लावा. आहे पाणी येते, आता थोडं उन्हाळ्याच्या मानानं कमी येणार, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे सगळं बोलता ते सगळं मला मान्य आहे. बरोबर आहे. विषय असा आहे, मी पाणी कधी भरायचं ते मला लिखी द्या, मी त्या टायमाला पाणी भरतो. 2च शब्दात मला लिखी द्या. तुमचे कोण असेल नियोजन ते काय असेल तुमच्या त्याला. सरपंचाला बोलवून घ्या, मी बोलतो त्याला त्यांना काय बोलायचं. सरपंच साहेब कोण आहेत मला माहित नाही, त्यांना बोलवून घ्या, मला लिखी द्या. मी पाणी कधी भरायचं, बरोबर आहे. मला तुम्ही काय, मी तुम्हाला बोलत काय, मला फक्त मी पाणी कधी भरायचं तेवढं मला फक्त लिखी द्या. मी त्या टायमाला बरोबर दिसतो तुम्हाला. व्होल्टेज नाही, उन्हाळा आहे, मला मान्य आहे. बरोबर आहे. उन्हाळ्यामुळे व्होल्टेज येत नाही, व्होल्टेज कमी पडतंय, सगळं मला मान्य आहे. ग्रामपंचायतकडे तुम्हाला बोलावं लागेल. रोज रात्री 2 वाजता पाणी भरतो. पोटाचा ठेगा भरायचा का पाण्याला यायचं इथं. मग काय करतंय तुमचं प्रशासन? बरोबर आहे का? चुकत असेल तर काय अडचण नाही, माझ्यावर ऑब्जेक्शन घ्या. काय अडचण नाही, विकासमध्ये जाऊन द्या. बोटचा घोटाळा झाला, वोट ही सगळं काय तुमच्या झालं, माणसाचं- आम्ही तात्काळ मी माझं म्हणणं कुणापाशी मांडू? मी माझं म्हणणं कुणापाशी मांडू? आत बसून आत नाही येत नाही. आमची जागा कवा तरी बाहेरच आहे, त्यात काय विषय नाही. बरोबर आहे का? तसा काय विषय नाही.
आत येऊन व्यवस्थित आत बोला, नाही, आत बसावले. मी बाहेर बरोबर बसलोय. माझ्या पद्धतीने मला काम करू द्या, अजून मिळेल. तसं काय मी तुम्हाला त्रास देणार नाही. माझा वाद कोणासोबत आहे? सरपंच. मी आज निवडून दिलंय बहुमूल्य मतदान करून. हा, मी त्यांना बोलून घ्या कोण असतील ती. त्यांनी मला लिखी द्यावं. 4 दिवस आम्हाला पाणी भेटा ना, खाली पाईप लावून देत नाही तिथं. हा बोल. बाय आणायच्या तर 10-20. इथं आल्यावर तुम्ही नाही 10-20 बाय आपल्या गल्लीच्या आणून बसवायच्या असते त्या इथं. काय गरज? 100 वेळेस म्हणलं आम्हाला वर पाडून द्या तर नाही. शासनाकडे तेवढा ग्रामपंचायत तेवढा निधीच नाही. अरे प्रशासक मॅडम कोणत्या? सरपंच आता प्रशासक आहेत ना ते सरपंच नाही त्या. हॅलो, प्रशासक म्हणून सरपंच मॅडमला फोन लावलेला आहे. त्या फोनवर काय बोलावं आता फोनवर आता? नका काय नोटीस नका माझ्यावर काढा नोटीस. काय काढायचं तुम्हाला ते? नका काय होत नाही. माझ्यावर काय तुम्हाला नोटीस काढायचं ते काढा. नका होय का सगळं करा. मी रात्री 2 वाजता पाणी भरतोय, 3 वाजता पाणी भरतोय. कामधंदा करू, पोटाचा खिळगा भरू का तुमच्या बोरला जटत बसू? काय नाही काय तसलं बोलू नका मला. उगा माझ्या पद्धतीने मला काम करू द्या. माझ्या ह्याच्यात अडथळा आणू नका. हा, मला पाणी नाही. माझ्या पाण्याचा प्रश्न मिटवा. मला लिखी द्या. मला लिखी द्या की तू 2 वाजताच बरोबर बोरला यायचं. 2च्या पुढे यायचं नाही. मी येतो 2च्या पुढे, तुम्हाला बरोबर बी दिसत नाही. हा, मग काय चुकत असलं तर सांगा मला. तसं काय अडचण नाही. मला मी 2 वाजता मला पाणी भेटत नाही. ती काय असेल ते बघा. व्होल्टेज नाही तुमच्या. तुम्ही जी सगळं बोलता ती मला सगळं मान्य आहे. हा, तुम्ही जे सगळं काय बोलता ती मला मान्य आहे. पण मी माझं म्हणणं कुणापाशी मांडू? हा, मग आता तुम्ही कुठं गेला होता मला माहिती आहे का? हा, राड सगळ्याच्याच माग असते. तर साहेब इन्चार्ज आहे तर तुम्ही काय गावचं मुख्यमंत्री आहो, बरोबर आहे का? जनतेने निवडून दिलंय तुम्हाला. हा, ते माझं बघा काय असेल ते. हो का साहेब? 2 दिवस झाला पाईप लावला होता नळाला. 2 दिवसापासून पाणी नाही आम्हाला. याला काय करावं लागेल की कायमस्वरूपी तिथं काहीतरी पाण्याचा स्रोत निर्माण करावा लागेल. त्यासाठी PPSW मध्ये तुम्ही प्रस्ताव तयार करा. लावला तर लगे कोण ना कोण येते काढतेच काही. घेऊन टाका. उठा बाई, उन्हात उठा. लवकरच ते व्यवस्थित. नाही आधी आमचं ते बोरचं मिटवा. काय असेल ते बघा. आम्हाला तात्काळ बोर पाडून द्या. आमच्या आम्ही पट्टी गोळा करून मोटर टाकतो. तो प्रस्ताव देणं करणं थोडा वेळ तर द्यावा लागेल. महागाई दिलाय. महागाईला वर्षात 6 महिन्याखाली दिलाय प्रस्ताव. विचारा उपसरपंचाला बोलवा त्यांना. त्या ह्यांना पाण्या बोलून आण र. आपल्या पाशाबाच्या मालकीनीला बोलून आण र. आण बोलून. महागाई दिलाय का नाही प्रस्ताव त्यांनी विचारा त्यांनी. आण र बोलले म्हणा आम्ही. पाणी सगळ्याला भरपूर भेटते. काहीतरी करा. पाणी काय तेवढं कमी आहे का? पाणी ते भरपूर पाणी आहे ते. पाणी ते हा, ते नालीतून पैप सगळे फुटून तुटून. हो, सगळ्यांनीच भरू द्या. कुणाला पाईप लावू द्या. पाईप काढून टाक. पाईप लावायची तुमचं खूप परमिशन घेतलं का? तुम्ही कशाला लावू द्या? बरं, पाणीपट्टी सगळी सारखी भरते. पाईप लावायचं काय कारण? पाईप बंद करा. नसत आम्हाला बोर द्या. बोर पाणी द्या. जोरच देत आहे आपल्याला. बोर द्या ना, खायची ही करा, पाईप बदला, ती आखण नाहीतर आम्हाला पैसे लिखी द्यायची. टाका. तुम्ही तिथून पाणी भरू नका. विषय मिटतोय. आम्ही तळ्याहून आणू, टँकर मागू, काहीतरी करू. आम्ही आमचा कसं तरी बागू. नाहीतर गावात स्थलांतरित तरी होऊ गावाबाहेर. बरोबर आहे का? नाहीतर तुम्ही आम्हाला तसं पत्रात हे करायचे स्थलांतरित तुम्ही व्हा इथून म्हणून. नियोजन करायला पाण्यात थोडा वेळ तर द्या ना मला. पुन्हा तो वेळ आता साहेब तुमच्यापाशी आता मी रात्री 2 वाजता पाणी भरले. हो साहेब, 100 वेळेस म्हणलंय मी त्यांना. 100 वेळेस. कामधंदा करायचा, पोटाचा खिळगा भरायचा. तुमच्यापाशी प्रशासनाने बोर पाडून दिलं, त्याच्यापाशी बसून पाणी तुम्हाला भरत मी बसू. 2दा 3दा म्हणलंय साहेब. बोललोय ह्याच्या बाबतीत.
आम्हाला एक बोर पाडून आता द्या तुमचा उपसरपंच आहे का इथं नाही सरपंच आहेत का नाही म्हणजे गावाची जबाबदारी किती उपसरपंच सरपंचावर आहे बरोबर आहे का त्यांचं राहिलेलंच नाही आता त्यांना वाटतंय की आपलं टिंगलवारी चालू आहे टिंगलवारी चालू आहे स्टार्टर झाला घेणं नाही मोटर झाला घेणं नाही वायर बसला जागेवर पाणी भरायला लावा. उकीच लावा. कोण काय करतंय बघू काय त्याच्या परीने नेऊ द्या जागेवर त्याची त्यानं मोटर बसू द्या जागेवर तिथून उपसून न्या तुम्ही करा. आणि पाईप लावून जागेवर पाणी भरा. ती नाही कोणी ऐकलं तर त्याचं पाण्याचं तुमचं कोण परमिशन घेतलंय का त्यांनी त्याचं परमिशन आहे तुम्हाला अधिकार आहे ना परमिशन नाही म्हणजे काय घरचं आहे का ते? बापदाराची स्टेट नाही ना ती. बरोबर आहे का बापदाराची स्टेट नाही ती कुणाच्या आपण गरीबाने काय बोलायला गेला की पुन्हा बांधणार लावते ती जाऊ दे बाकीचं आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची करा पाईपाची करा त्या मधून बिल नवीन आहे त्याच्यामधून काढा हे लय पैसे नाही. एक 4,000 घालील तर पैप नवा येते ती हसते पैप बोर मधला अखंडच द्यायचा टाकून ते आता सगळं. नालीत फुटल्याला बघितला का साहेब पाईप ह्याच्यात संडास बाथरूम पैसे पाण्याची त्याच आम्ही ते तोंडाने आंघोळी काय करतो लेकरं ही पेटी तसंच त्या सांडलवणी करतो मला आम्ही. पाण्याबद्दल बोलायला कोण नाही पाणी भरपूर आहे गावात एवढी मोठी योजना वापरतो 65 लाखाची योजना 65 लाखाची ती पाण्याची नाव काढू द्यायची नाही ती तुम्हाला पाण्याचं नाव काढल्यावर गावात त्याच्या अगोदर 7 झाले हा. चौकट पाईपलाईन बोर सगळे पाणी आम्ही आता काय म्हणतो आम्हाला तुमचं काही असू द्या आम्हाला फक्त पाण्याची व्यवस्था करा त्याची कशी करायची तशी करा 8-10 दिवसात करा असं वेळ देऊन आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा काय असं. कारण त्याच्यावर दुसरं काही करू शकत नव्हतं तुम्ही करणार म्हणजे आणि काय? 2 महिने लय कडक आहे. त्याच्या पलीकडे काय 2 करणार? महिने कडक 2 महिने लय कडक आहे 2-2.5 महिने आता हा. तीव्र पाणी टाकायचं जपून नीट वापरलं तर सगळ्याचाच फायदा होईल. जागेवर पाणी भरत नाही भरू नका कशातला बघा जागेवर भरा काय भरायचंय तुम्हाला जागेवर काहीतरी करा पाणी काय तेवढं कमी आहे का पाणी ते भरपूर पाणी आहे ते. पाणी ते हा ते नालीतून पैप सगळे फुटून तुटून नाहीतर मग जागेवर ते पाणी भरा. हो सगळ्यांनीच भरू द्या कुणाला पाईप लावू द्या. ते पाईप काढून टाका 5 पाईप लावायचं तुमचं कोण परमिशन घेतलंय का तुम्ही कशाला लावू द्या बरं पाणीपट्टी सगळी सारखी भरते पाईप लावायचं काय कारण पाईप बंद करा नसर आम्हाला बोर द्या जागेवर पाणी द्या जोरच देतात आपल्याला बोर द्या ना खायची ही करा पैप बदला ती नाहीतर आम्हाला लिखी द्या की तुम्ही तिथून पाणी भरू नका विषय मिटतोय आम्ही काय आणू टँकर मागू काहीतरी करू आम्ही आमचा कसं तरी बागू नाहीतर गावात स्थलांतरित तरी होऊ गावाबाहेर बरोबर आहे का नाहीतर तुम्ही आम्हाला तसं पत्रात हे करा की स्थलांतरित तुम्ही व्हा इथून म्हणून नियोजन करायला पाण्यात थोडा वेळ तर द्या ना मला पुन्हा तो वेळ आता साहेब तुमच्यापेक्षा आता मी रात्री 2 वाजता पाणी भरलं हो साहेब 100 वेळेस म्हणलंय मी त्यांना 100 वेळेस कामधंदा करायचा पोटाचा खेळगा भरायचा तुमच्यापाशी प्रशासनाने बोर पाडून दिलं त्याच्यापाशी बसून पाणी तुम्हाला मी भरत 2दा-3दा म्हणलंय साहेब बोललोय ह्याच्या बाबतीत आम्हाला एक बोर पाडून आता द्या तुमचा उपसरपंच आहे का इथं नाही सरपंच आहेत का नाही म्हणजे गावाची जबाबदारी किती उपसरपंच सरपंचावर आहे बरोबर आहे का त्यांचं राहिलेलंच नाही आता त्यांना वाटतंय की आपलं टिंगलवारी चालू आहे टिंगलवारी चालू आहे स्टार्टर झाला घेणं नाही मोटर झाला घेणं नाही वायर बसला जागेवर पाणी भरायला लावा उकीच लावा कोण काय करतंय बघू काय त्याच्या परीने नेऊ द्या जागेवर त्याची त्यानं मोटर बसू द्या जागेवर तिथून उपसून न्या तुम्ही करा. आणि पाईप लावून जागेवर पाणी भरा ती नाही कोणी ऐकलं तर त्याचं पाण्याचं तुमचं कोण परमिशन घेतलंय का त्यांनी त्याचं परमिशन आहे रात्र परमिशन नाही तर तुम्हाला अधिकार आहे ना परमिशन नाही म्हणजे काय घरचं आहे का ते? बापदाराची परमिशन स्टेट नाही ना द्यावं ती. लागेल ना ते. बरोबर आहे का बापदाराची स्टेट नाही ती कुणाच्या आपण गरीबाने काय बोलायला गेला की पुन्हा बांधणार लावते ती जाऊ दे बाकीचं आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची करा पाईपाची करा त्या मधून बिल नवीन आहे त्याच्यामधून काढा हे लय पैसे नाही. एक 4,000 घालील तर पैप नवा येते ती हसते पैप बोर मधला अखंडच द्यायचा टाकून ते सगळं. आता नालीत फुटल्याला बघितला का साहेब पाईप ह्याच्यात संडास बाथरूम पैसे पाण्याची त्याच आम्ही ते तोंडाने आंघोळी काय करतो लेकरं ही पेटी तसंच त्या सांडलवणी करतो मला आम्ही. पाण्याबद्दल बोलायला कोण नाही पाणी भरपूर आहे गावात ती एवढी मोठी योजना वापरतो 65 लाखाची योजना 65 लाखाची ती पाण्याची
नाव काढू द्यायची नाही ती तुम्हाला पाण्याचं नाव काढल्यावर गावात. त्याच्या अगोदर 7 झाले pipeline माझ्या. हा. चौकट पाईपलाईन बोर सगळे पाण्याबद्दल पाणी 7 pipeline. 7 pipeline. म्हणजे आम्ही आता काय म्हणतो, आम्हाला तुमचं काही नसू द्या, आम्हाला फक्त पाण्याची व्यवस्था करा. त्याची कशी करायची तशी करा. 8-10 दिवसात करा, 15 वेळ देऊन आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू त्याच्यापेक्षा काय असं. कारण त्याच्यावर दुसरं काय करू शकत नव्हतं तुम्ही करणार म्हणजे आणि काय? 2 महिने लय कडक आहे त्याच्या पाण्याला. पलीकडे काय 2 करणार? महिने कडक 2 महिने लय कडक आहे. 2-2.5 महिने आता हा. तीव्र पाण्याचं आहे. जपून नीट वापरलं तर सगळ्याचाच फायदा होईल. जागेवर पाणी भरत नाही, भरू नका कशातला बघा, जागेवर भरा. काय भरायचंय तुम्हाला जागेवर भरा. तुम्हाला मी लिखी देतो तुझा आणि लिखी घ्या. कारण आम्हाला जर पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तुमच्या ग्रामपंचायतीनं, प्रशासनानं, नाही बाया लेकरं सहित आणून बसवायचे सगळे आणून तुम्ही जोखमदार राहाल. मी 8 दिवसात मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत, एकतर त्याची पाईप बंद करा, महत्वाची. कारण कुणाला तुम्ही परमिशन दिलेलं नाही, बिगर परमिशनचे. जेवढा त्यांचा अधिकार आहे तेवढाच आमचा अधिकार आहे. तुम्हाला मान्य आहे? त्याची तेवढं फक्त ध्यानात ठेवा. जर नाही तुम्ही 8 दिवसात मला पाणी दिलं, मी त्यातलं टाटर काढून देणार, मी बोर चालू करू देणार नाही. आणि सगळेच वंचित राहणार. कलेक्टर साहेब जर आले तरी स्टार्टर बसवू देणार नाही. चला 8 दिवसाची मुदत. पोरा चल चला. चहा पी काय प्यायचं